संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला तू एकला आवडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी बहु झालो खेदक्षीण बहु झालो खेदक्षीण येणे क्षीण तो नासे दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी तुका म्हणे गंगेवास तुका म्हणे गंगेवास बहुत्या आस स्थळाची दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा रघुमाई चावला पांडुरंगा रघुमाई चावला पांडुरंगा रघुमाई चावला पांडुरंगा अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा रघुमाई चावला पांडुरंगा रघुमाई चावला पांडुरंगा रघुमाई चावला पांडुरंगा अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण रामा अगा मेघ श्यामा विश्वजनित्या अगा कृपावंता जीवन तू दाता अगा सर्व सत्ता धरतिया अगा सर्व जाना अगा नारायणा करुणा वचना चित्त द्यावे तुका म्हणे नाही अधिकार तैसी सरती पायापाशी केली मागे अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण रामा अगा मेघ श्यामा विश्वजनित्या ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवीत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तेची मनी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंधनागर तेची रंगातील अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोगा पूज्य स्थानी ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोगा पूज्य स्थानी ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोगा पूज्य ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोगा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा चिंतामणी ज्ञानोबा चिंतामणी ज्ञानोबा ज्ञानी ज्यांचा शिरोमणी वंदे जोगा पूज्य स्थानी याचा शिरोमणी वंदे जोगा पूज्य स्थानी ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोगा पूज्य स्थानी यांचा शिरोमणी वंदे जोगा पूज्य स्थानी चिंतामणी ज्ञानोबा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा चिंतकाचा चिंतामणी चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोग
मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समस्त ग्रामस्थ मंडळी राजेगाव चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह नाम सप्ताहाचं या वर्षीचं 42वे वर्ष. 42व्या वर्षातला आजचा 6वा दिवस आहे. त्या निमित्तानं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं ही कीर्तनरूपी सेवा, सेवेचं निमंत्रण सगळ्या ग्रामस्थांच्या आग्रहाखातर प्रेमाखातर या ठिकाणी मिळालं. निमंत्रण देण्याकरता कुणीतरी पुढा असतो, पण इथे एक विशेष आहे. अनेक तरुणाई या ठिकाणी पुढं होऊन काम करते, पण एकाही तरुणाची अपेक्षा नाही की कीर्तनकारांनी आमचं नाव घ्यावं. हा सगळ्यात मोठेपणा आहे सप्ताह. म्हणून थोरपण परा सांडीजे, येथ उत्पत्ती अवघी विसरीजे, जे जगात हाकुटे होईजे ते जवळीक माझी. बघा ना, ज्ञानोबाराय म्हणतात देवाच्या जवळ जायचं असेल तर आपला मोठेपणा मागं सारावा, आपलं नाव मागं ठेवावं आणि भगवंताचं नाव त्या ठिकाणी आपण घ्यावं. नावापेक्षा नामाला महत्त्व द्यावं. नाम ताकदीचं असतं. का नामाला महत्त्व द्यावं असं म्हटलं जातं. लग्नपत्रिका आली की लग्नपत्रिकेमध्ये आपलं नाव असतं आणि माणसाला एक सवय, आपलं नाव कुठे आहे पहिलं आपण त्याच्यात बघत असतो. तुमच्याकडे बघता का तुम्ही आपलं नाव कुठे आहे ते? आणि आपलं नाव असू द्या, खालीवर असू द्या, कुठेही असू द्या, पण नाव शोधत असतो. आणि पत्रिकेत नाव टाकलं की टाकलेल्या नावासाठी आपण पळतो आणि घेतलेल्या नामासाठी देव इथं धावत येतो. इतकी ताकद आहे मला. बघा ना, टाकलं एखाद्याने नाव आपलं टाकलं की आपण त्याच्या लग्नाला पळतो आणि इथं उभं राहून परमात्म्याचं नाव घेतलं की देव इथं येतो. ही ताकद आहे मला. देवाला इथं येणं आवडतं म्हणून अत्यंत मोठं. आणि एकाच वाक्यात सांगायचं झालं ना, पंढरपूरला जायची गरज नाही, आज पंढरपूरच इथं आलंय. इतकी शोभा आहे. हे सगळं वैभव या ठिकाणी इथं आलं. पांडुरंग परमात्मा या ठिकाणी इथं आहे. तेथे असे देव उभा. कीर्तनामध्ये देव असतो. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव आणि पंढरीचा राव उभा असे. पंढरीचा राजा या ठिकाणी कीर्तनामध्ये उभा असतो. म्हणून समग्र ग्रामस्थ मंडळी, पुरुष मंडळी, माता भगिनी, सगळी तरुणाई की पुढं लागून त्या ठिकाणी हा कार्यक्रम कसा संपन्न होईल आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण दर्शन संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय. ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शूटिंग होतंय यूट्यूबच्या, आपण काय आहोत, आपल्या गावची शिस्त आहे काय आहे. अनेक कीर्तनकार, अनेक गायक, अनेक वादक, अनेक श्रोते महाराष्ट्रातले ज्यावेळेस घरी बसून कीर्तन पाहतात त्यावेळेस त्यांची सुद्धा अशी इच्छा निर्माण होत असेल, आम्हाला सुद्धा एकदा राजेगावला गेलं पाहिजे, राजेगावने आम्हाला सुद्धा एकदा संधी दिली पाहिजे. आता संधी देणं ह्या ठिकाणच्या हातामध्ये, हे काही नाही काय सरकार ठिकाणचं नीट चाललंय, रोज आम्ही पाहतोय. संधी देणं तुमच्या हातामध्ये. आता काय झालं, ग्रामस्थांचं प्रेम, त्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील गायनी क्षेत्रातील रत्न, कंठभूषण, भजन सम्राट आणि भजन रत्न हे 2 पुरस्कार महाराष्ट्राने ज्यांना दिले असे अभिमन्यू आबा पांचाळ त्यांनी पर्यंत आणले. दुसरी जमेची बाजू की दोनही पांचाळ बंधू या ठिकाणी आपण पाहतोय. एकाने गायन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खूप मोठे पुरस्कार प्राप्त केले आणि एक असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं सगळ्या कीर्तनकारांचं आवडतं आणि लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे चंदू नाना पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंग त्यांचा वाजत नाही, त्यांचा मृदंग बोलतो. ही ताकद आहे त्यांची. मृदंग त्यांचा वाजत नाही, त्यांचा मृदंग बोलतो. म्हणून नाना आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे या ठिकाणी
वारकरी संप्रदायासाठी आपण काहीतरी देणं लागतो. आज आपण वारकरी संप्रदायाची सेवा करतोय, आपल्या नंतर सुद्धा पुढच्या पिढीनं वारकरी संप्रदायाची सेवा केली पाहिजे. याच्याकरता संस्थेच्या माध्यमातून जी उभी आहेत ही सगळी मुलं शिकवण्याचं काम नानांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. एक खूप अत्यंत मोठं काम हातामध्ये त्यांनी घेतलंय आणि या मुलांना कळलं कुठं उभं राहायचं. ते 2024 हे उभं राहण्याचं आहे ना. आता खासदारकीचं इलेक्शन झालं, आमच्या पुण्यातला एक पोरगा आला आणि तो म्हणला, महाराज मला एक प्रश्न पडला. मी म्हणलं काय प्रश्न पडलाय रे? तो म्हणला, महाराज असा प्रश्न आहे, प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळणार आहेत. म्हणलं मला काय विचारतो? नाही म्हणला, मी प्रचाराला गेलो तर मला 500 मिळणार आहेत आणि तिला भेटायला गेलो तर माझे 500 जाणार आहेत. म्हणलं असला प्रश्न त्याचं उत्तर नसतं आपल्याकडं, पण पुण्यातली माणसं सल्ला द्यायला भारी असतात. त्यांनी पुन्हा विचारलं, महाराज मी काय करू? प्रचाराला गेलो तर मला 500 मिळणार आहेत, तिला भेटायला गेलो तर माझे 500 जाणार आहेत, मी काय करू? म्हणजे तिला घेऊन प्रचाराला जा, 1000 मिळतील. पुण्यातल्या माणसाला सल्ला विसरत जातो मी काय करायचे. उभं कुठं राहायचं? कीर्तनात उभं राहावं. का बरं? जगाच्या बाजारात कुठेही उभं राहा, अख्खं जग पाडायला बसले, कीर्तनात उभं राहा. देव इथं सावरायला उभा आहे महाराज. देव इथं सावरतो. देव पडू देत नाही महाराज, पडू देणार नाही अजिबात. ही ताकद आहे या व्यासपीठाची. सगळे विद्यार्थी, महाराष्ट्रातील खूप थोर गायन क्षेत्रातील कंठभूषण आणि आवाज इतका सुंदर, इतका गोड की सगळ्यांनी ऐकत बसावं. माझे नावकरी आहेत ना ते, म्हणून थोडं जरा दमाने चालू म्हटलं. मग आमचं नाव आहे ना, ते जरा जपलं पाहिजे ना त्या नावाला, पण त्या नावाला सुद्धा संतोष आलाच पाहिजे ना. आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य कंठभूषण संतोषजी महाराज वाघ या ठिकाणी गाण्यासाठी उपस्थित आहेत. सगळीच मंडळी, सगळ्यांना वंदन करून ज्या राजेश्वरांच्या दरबारामध्ये आपण आहोत त्या राजेश्वरांची आपण स्तुती करू, भगवंताला कीर्तनाचं निमंत्रण देऊ आणि सेवेला प्रारंभ करू. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटी झळाली. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीन शंभो कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासा
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत असो. सर्व संगी विटाला तू एकला आवडसी, दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. महाराज सांगतात सगळ्याचा कंटाळा आला, सगळ्याचा वीट आला. जगामध्ये आता आवडत काहीच नाही, आणि आवडण्यासारखं जगामध्ये काय असेल तर परमात्मा हा जगामध्ये आवडण्यासारखा आहे. म्हणून तू एकला आवडसी. देवा तुमच्या पायाला मिठी दिली, आता ते सोडणार नाही. कारण जगामध्ये एकदा मोठ्या सापडला की मोठ्याच्या पायाला मिठी पडली की मोठ्याला सोडू नये. कारण मोठा हा नेहमी अभय देत असतो, मोठा हा सर्वांना तारत असतो. जगामध्ये मोठं कोण हा प्रश्न कधी पडला तर जगामध्ये संत आणि भगवंत यांच्याशिवाय मोठं कोणी नाही. पण तुमच्या पायाला मिठी पडली, दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. बहु झालो खेदक्षीण, या संसारामध्ये खूप दुःखी झालो होतो, पण तुमचं दर्शन झालं, येणे क्षीण तो नासे. महाराज म्हणतात तुका म्हणे गंगेवास बहुत्या आस स्थळाची. तुमच्या दर्शनाची अपेक्षा आहे, तुम्ही मला तुमच्या पायाजवळ ठेवून घ्यावं. दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. तुकाराम महाराज आपली आवड सांगतायत. काय आवडतं महाराजांना? आता जगात काय आवडत नाही, आवडतो तो फक्त देव आवडतो. प्रत्येक माणसाची आवड वेगळी, प्रत्येकाला बघा काही ना काहीतरी आवडते. कुणाला कीर्तन करायला आवडते, कुणाला गायन करायला आवडते, कुणाला वाजवायला आवडते, कुणाला टाळ घेऊन उभं राहायला आवडते, कुणाला शेती करणं आवडते, कुणाला नोकरी करणं आवडते, कुणाला बिझनेस करणं आवडते. आवडी ज्याच्या त्याच्या ठरलेल्या आहेत. एक सारखे पदार्थ सुद्धा घरामध्ये तुम्हाला मला सगळ्यांना आवडत नाहीत. म्हणजे आपल्याला जर भात आवडत असला तर आपल्या बायकोला भाकरी जास्त आवडत असते, काही इकडे वेगळे. कधीतरी एखादा असा योगायोग असतो तिला आणि आपल्याला एक सारखंच आवडत असतं. पण आवडी प्रत्येकाच्या ठरलेल्या आहेत, आवडी ह्या भिन्न भिन्न आहेत, आवडी वेगळ्या आहेत. आणि आवड सांगत असताना जगाची आता एक आवड सगळ्यांची कॉमन झाली. माझ्या सहित तुमच्या सहित लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत जगामध्ये सगळ्यांना एक वस्तू खूप आवडीची झाली. काय आवडतं? इकडं पण आहे, मला वाटलं फक्त पुण्यातच तसं आहे. काय आवडतं? किती आवडतो मोबाईल, म्हणजे त्याच्या इतका आम्हाला काय आता आवडायलाच तयार नाही, इतका आवडतो. सहज सकाळी ती उठली होती आणि चालली होती, सकाळचे 7 वाजले होते. नवरा म्हटला अगं कुठं चालली? ती म्हटली आंघोळीला. मग म्हटला मोबाईल घेऊन? ती म्हटली मग बादली भरसतोपर्यंत काय करायचं? बादली भरसतोपर्यंत सुद्धा आवश्यकता आम्हाला भासते आज मोबाईलची. आज सगळं ऑपरेटिंग तिथून आहे. शहरीकरणामध्ये बटन दाबलं तर स्वयंपाक घरी येतो हॉटेलमधून, इतकं जवळ आलोय आम्ही. त्यांनी आहे साधन चांगलं आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण कुठलीही गोष्ट करत असताना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमच्या आवडीची एकच गोष्ट झाली सगळ्यांच्या. मी तो म्हणतो मोबाईल इतका जर देव आवडला तर देव आपल्याला रोज दर्शन देईल. सकाळी उभं राहून उठल्या देवाचं दर्शन होईल, इतका आवडतो आपल्याला. जेवताना मोबाईल आहे, झोपताना मोबाईल आहे, शेतामध्ये काम करताना सुद्धा मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी करताना. बघा तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही त्याला विसरतो. बायको स्वयंपाक करत होती, नवरा जेवण करत होता. स्वयंपाक करता करता आता बऱ्याचशा रेसिपी कुठं पाहून होतात? पदार्थ. एखादा नवीन पदार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर कुठं पाहता? मोबाईलमध्ये पाहता. पाहूनच त्या ठिकाणी करतो. तिचा स्वयंपाक चालू होता, नवरा जेवायला बसला होता आणि त्याचं चपाती वगैरे खाऊन झाली. भातावरती आला, एक भाताचा घास उचलला, तोंडामध्ये टाकला. त्याला असा भयंकर राग आला. बायकोकडे पाहिलं, म्हणला का ग किती वेळा तुला सांगितलं स्वयंपाक करत असताना मोबाईल पाहायचा नाही. कसलं वरण केलंय म्हणला, त्याच्यामध्ये डाळ नाही, मीठ नाही, सगळं पाण्यासारखं वरण. तिने फक्त असं मागं पाहिलं आणि मग तिच्या लक्षात आलं, अहो मी पण तुम्हाला किती वेळा सांगितलं जेवण करत असताना मोबाईल पाहायचा नाही. वरण समजून पाणी वतले भातावून खाताय. हे काही एकट्याचं आहे का? सगळ्यांची तीच अवस्था आहे. आपली आवड त्याच्यावरती जडलेली, आपलं प्रेम त्याच्यावरती जडलेलं आहे. ज्ञानोबारांना विचारलं, तुकाराम महाराजांना विचारलं, नामदेव महाराजांना विचारलं, नाथ महाराजांना विचारलं तुम्हाला काय आवडतं, तर सगळ्यांचं मत येईल. माझ्या जीवीची आवडी, 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 माझ्या
माऊलींनी आवड सांगितली, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेदिले. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग आणि राहिला अभंग एकवीर. तुकोबाराय सांगतात माझ्याही मनाला श्रीरंगाचा रंग लागला. ज्ञानोबारांनी विचारलं अजून काय आवडतं? देवाला म्हणतात, देवा तुझी आन वाहीन गा देवराया, बहुआवडसी जीवा पासोनिया, बहुआवडसी जीवा पासोनिया, बहुआवडसी जीवा पासोनिया, बहुआवडसी जीवा पासोनिया. तुझी याद वाईन गाणे बनाया, गाणे बनाया, बहुआवडसी जीवा पासोनिया, बहुआवडसी जीवा पासोनिया. तुझी याद वाईन गाणे बनाया, देवराया, बहुआवडसी जीवा पासोनिया, बहुआवडसी जीवा पासोनिया, पासोनिया, बहु आवडसी जीवापासून या. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवापासून या. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू राया आणि बहु आवडसी जीवापासून या. काय आवडतं हे खूप महत्वाचं आहे. आपली आवड आणि संतांची आवड याच्यामध्ये खूप तफावत आहे, खूप फरक आहे. आपल्याला आवडतं लौकिक आणि संतांना आवडतं अलौकिक. संतांना आवडतो देव, किती आवडतो याचं गणित आलं होतं. एक उदाहरण वाचलं होतं. उत्तर भारतामध्ये एक संत होऊन गेले आणि 80 वर्षाचं वय झालं होतं त्यांचं. देव किती आवडावा. नेमकं असं झालं, शेवटच्या काळामध्ये तब्येत बरी नसायची. त्यांच्या पायाला एक जखम झाली होती. त्या जखमेमध्ये रक्त पू असे किडे झाले होते. सकाळचे लवकर महात्मे उठायचे, भगवंताचं नामचिंतन करायचं, झाडाखाली असं बसायचं, सूर्यनारायण उगवलेले असायचे, ऊन अंगावरती घ्यायचं. पण नेमकं काय व्हायचं, पाय असा पुढं धरलेला असायचा जखमेचा पाय, रक्तपू असं त्या ठिकाणी त्या जखमेमध्ये किडे वळवळ करायचे, भयंकर वेदना व्हायच्या. पण कधीच सांगितलं नाही वेदना होती ते. कधी त्या जखमेला औषधही केलं नाही. बसून राहायचे नामस्मरण करत. जाताना येताना माणसं त्या महात्म्यांचं दर्शन घ्यायची आणि सहज म्हणायची, एवढा मोठा महात्मा आयुष्यभर भजन केलं पण आयुष्याच्या शेवटी काय वाट्याला आलं. गावातला एखादा वारकरी असू द्या, यानं आयुष्यभर भजन केलेलं आहे आणि नेमकं त्याचं जाणं आमुष्याला व्हावं. गाव काय म्हणतं, काय असतं काय माहिती आमुष्यामध्ये. पण गाव अख्खं आयुष्यभर एखाद्याने भजन केलं आणि आमुष्याला जर त्यांनी देह ठेवला तर अख्ख्या गावातली लोक म्हणतात भजन केलं पण अवगुणी होता. पण गावातला एकही माणूस म्हणत नव्हता, अरे आपल्या गावातला वारकरी भजन करून आमुष्याला गेला ना, ती आमुष्या सुद्धा जातानी पवित्र करून गेला, हे म्हटलं पाहिजे. उलट एखाद्या माणसाच्या जाण्यानं, ती भजन करणाऱ्या माणसाच्या भजन करणारा माणूस ज्यावेळेस देह ठेवतो ना, त्यावेळेस ती जाणारी तिथी, जाणारा वेळ, जाणारा दिवस त्या ठिकाणी पवित्र करून जात असतो. इतकी ताकद असते. संत ज्या ज्या तिथीला त्या ठिकाणी या जगातून समाधिस्थ झाले, त्या त्या तिथीला आपण महत्व का देतो? कारण संतांनी देह त्या ठिकाणी आपला किंवा समाधिस्थ झाले संत. असो, मुद्दा चालला होता. जखम झाली होती पायाला, एवढी मोठी जखम. त्या जखमेमध्ये रक्त, पू, किडे. लोकांनी पाहिलं की पाहणाऱ्याला वेदना व्हायची. एवढा मोठा महात्मा, दर्शन घ्यायचे, सगळं व्हायचं. पण त्याच्यातून अजून एक अशी गंमत होती. त्या महात्म्यांच्या हातामध्ये, साधूच्या हातामध्ये एक असा चिमटा होता. आपण नाचखेंड असतं का ते पकडायचं, काटा पकडायचं, असा चिमटा होता. जखमेतून किडे वळवळ करून उडायचे आणि खाली जमिनीवरती पडायचे. आणि ते काय करायचे, जमिनीवरती पडलेला किडा पुन्हा जखमेत टाकायचे. जखम बरी व्हायची असेल तर मला फक्त सांगा, जखमेतला किडा बाहेर टाकला पाहिजे का खाली पडलेला आतमध्ये टाकला पाहिजे? बाहेर टाकला पाहिजे ना. जखमेतून किडा त्या ठिकाणी बाहेर टाकला पाहिजे. पण काय व्हायचं, जणू काय ते किडे स्वतःची सुटका करून घेण्याकरता जखमेतून बाहेर पडायचे आणि महात्मे मात्र खाली पडलेला किडा पुन्हा उचलायचे आणि पायातल्या जखमेमध्ये टाकायचे. एकदा एका माणसाने त्यांना विचारलं, का हो एवढी मोठी जखम आहे, साधं करंगलीला कापलं तर माणूस मोठमोठ्याने आरडतो, ओरडतो, वेदना होतात त्याला. एवढी मोठी जखम, त्या जखमेमध्ये रक्त, पू, किडे. त्या किड्यांना असं वाटतंय महात्म्याला वेदना होऊ नये म्हणून ते बाहेर उडून पडतात आणि तुम्ही मात्र उलट करता, खाली जमिनीवरती पडलेला किडा पुन्हा जखमेमध्ये टाकता. असं का करता? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं, खाली पडलेला किडा ज्यावेळेस मी जखमेमध्ये टाकतो त्यावेळेस तो जास्त वळवळ करतो आणि त्या किड्याने जास्त वळवळ केली की मला वेदना जास्त होते आणि जेवढी जास्त वेदना तेवढीच देवाची आठवण जास्त, भगवंताची आठवण व्हावी याच्याकरता ती जखम ओली ठेवली होती.
वेदनेमध्ये भगवंताची आठवण जास्त होते बघा. सुखात देव जास्त आठवतं का दुःखात देव जास्त आठवतो? बोला बोला तुम्ही बोला. हा बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून सोपं सांगू का, देव आता जास्त आठवतं का कोरोनाच्या काळात जास्त आठवत होता? इकडं पण सारखंच आहे की कोरोनाच्या काळात तुम्हाला पण आठवत होतं. ते बघा ना देवाची आठवण कशी असते. ते पुण्यामध्ये एक आमचा मित्रच आजारी पडला, कोरोना पॉझिटिव्ह आला बरं का नाना. आणि पुण्यातलं सह्याद्री हॉस्पिटल तिथे तो ॲडमिट झाला. ॲडमिट झाल्यानंतर मित्र म्हणून त्याला रोज सायंकाळचा फोन करायचो. फोन केल्यानंतर इकडून विचारायचो का रे कसा आहेस आज? तो मोठ्याने रडायचा. मी म्हणायचो अरे रडतो कशाला? तो म्हणायचा महाराज रडू नको तर काय करू? इतका मोठ्याने रडायचा. अरे रडू नको. तो म्हणायचा काय करू? अरे म्हणलं नामस्मरण करत जा. अहो म्हणला कशाचं महाराज नामस्मरण घेऊन बसलाय? आमच्या वार्डमध्ये आम्ही 25 लोक आहेत. 25 मधली 3-4 लोक रोज मरतात. इतकी भयंकर परिस्थिती आहे. असं कुणी कोरोना पॉझिटिव्ह होऊ नये आणि पुन्हा दवाखान्यामध्ये इथं येऊ नये, इतका बेकार आजार आहे. मोठ्याने रडायचा. मी म्हणलं बघ माझ्यावरती विश्वास ठेव. जेवण करायचं, गोळ्या खायच्या, मस्तपैकी रामकृष्ण हरीचा जप करायचा. ते कधीच रामकृष्ण हरी म्हटलं नव्हतं, पण दवाखान्याच्या खाट्यावरती 25 जणांना घेऊन रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि अगदी हे जेवढ्या वरच्या स्वरात गातात ना एवढ्या वरच्या स्वरात गायचं. असं 2, 4, 6, 8 दिवस झाले. 8व्या दिवशी त्याला फोन केला. इतका किंचाळला, मोठमोठ्याने रडायला लागला. म्हणलं काय झालं रे? नाही म्हणला महाराज एक संधी फक्त देवाने मला घरी यायची दिली पाहिजे. झालं काय ते सांग. तो म्हणला महाराज रोज आमच्या वार्डमध्ये 25 लोक रोज 4-5 मरत होती. आजचा दिवस असा आहे 25 मधली 24 मेल्यात आणि एकटाच जिवंत आहे मध्ये. म्हणला बघा त्याची स्थिती. म्हणला मध्ये एकटाच आहे. इतकी भयंकर अवस्था झाली. म्हणलं अरे नको घाबरू. म्हणलं नाही. म्हणलं महाराज फक्त एकदा देवाला सांगा. दवाखान्यातून देवानी फक्त एकदा घरी आणलं पाहिजे. एकदा फक्त जगायची संधी देवानी दिली पाहिजे. मी सहज इकडून त्याला विचारलं जर देवानी तुला दवाखान्यातून घरी आणलं आणि जर तुला जगायची संधी दिली तर तू काय करशील? तो म्हणला महाराज रोज तुमच्या बरोबर कीर्तनाला येईल. 2 वर्ष झालं त्याची माझी अजून गाठच भेट पडली नाही. कुठं निघून गेला काय माहिती, सापडतच नाही. आलाय सुखरूप तो घरी पण सापडत नाही तो महाराज. हे त्याचं नाही एकट्याचं चाललं, आपल्या सगळ्यांचं तसंच आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल आमच्या पुण्यामध्ये एक आजोबा होते 80 वर्षाचे आजोबा. आणि त्या आजोबांना 4 मुलं. आजोबा किती श्रीमंत, अब्जाधीश. म्हातारं इतकं चमत्कारी होतं. गावाने जर 500 रुपये सप्त्याची वर्गणी मागितलं तर म्हातारं 50 रुपये द्यायचं. बघा एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. गावाने जर 500 रुपये वर्गणी मागितली तर गावातल्या माणसाने खरंच एखाद्याचं मन मोठं व्हावं. जर देवाने आपल्याला सगळं काही दिलं असेल ना त्यांनी 5,000 रुपये सप्त्याला वर्गणी द्यावी. 5 लाख रुपये त्याच्या बदल्यात देव दिल्याशिवाय राहणार नाही. हे तितकंच खरं आहे. हा प्रयोग करून बघा या सप्त्याला तुम्ही. बघा तुम्ही मिळतात का नाही. आणि जे देणारे त्यांना विचारा फायदा होतो का नाही. ते देव कुणाचंही ऋण ठेवीत नाही. हळूहळू फेडी ऋण आणि घेऊन या रुपये दिन. हळूहळू परमात्मा ऋण फेडतो आपलं. निसर्गाचा नियम आहे. एक भाताचा दाणा पेरला तर त्याला 100 दाणे येतात बरोबर ना. आता बाजरी आला असेल काढायला ना तुमच्याकडे. बाजरी किती पेरली होती? पोतभर बाजरी पेरली तर त्याची 50 पोती होतात का नाही. हा नियम आहे त्याचा. म्हणून मी बोललो 500 मागितले तर 50 देऊ नका. ते म्हातारा अब्जाधीश होतं. 4ही पोरं म्हणायची बाबा कीर्तनाला जात जा, जे काय गावात लागतंय ते पण पाहत जा, काय असेल नसेल कमी जास्त पाहत जा. म्हातारं काहीच देत नव्हतं, सोडतच नव्हतं काय. नेमकं त्या आजोबांना अटॅक आला. अटॅक आल्यानंतर मुलांनी उचललं. मुलांचं प्रेम होतं बापावरती. ते दीनानाथ हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, तिथं नेलं. नेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब काही होऊ द्या, काय सगळं एक करा, तुमचं तंत्रज्ञान सगळं एक करा, सगळी ताकद वापरा, पण आमचा बाप वाचला पाहिजे. खर्च कितीही होऊ द्या. आता डॉक्टरला जर खर्चाचा अंदाज दिला तर डॉक्टर काय करेल बरं? डॉक्टरांना कधी खर्चाचा अंदाज द्यायचा नाही. डॉक्टर साहेब खर्च कितीही होऊ द्या, आमचा बाप आमच्यासाठी वाचला पाहिजे. डॉक्टरांनी तपासणी केली तर डॉक्टरांनी सांगितलं बायपास त्वरित काढावी लागेल, अर्जंट करावी लागेल. ICU रूममध्ये नेलं आजोबांना. ऑपरेशनचा निर्णय झाला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये आजोबांना नेलं. नेल्यानंतर 3 तास आजोबांचं ऑपरेशन चाललं होतं. 3 तासानं डॉक्टर बाहेर आले. मुलांनी विचारलं डॉक्टर साहेब कसं आहे? सांगितलं बरं आहे, धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहेत आजोबा, तुमचे वडील वाचलेत म्हटले, काही काळजी करू नका. सायंकाळी धूल उतरली. ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केले
ते डॉक्टर त्या ठिकाणी आजोबांना भेटायला आले. भेटायला आल्यानंतर आजोबांना त्या ठिकाणी विचारलं, कसं काय वाटतंय आजोबा? आजोबांनी सांगितलं, बरं वाटतंय, ठीक वाटतंय. डॉक्टर तपासत होते आणि तपासत असताना आजोबांनी विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही माझं ऑपरेशन केलं, 3 तास लागले, पण मला एक सांगा, ऑपरेशनचं बिल किती येईल हो? म्हातारं कसं चमत्कारी होतं, गप झोपायला पाहिजे होतं ना म्हाताऱ्याने. आत्ताच ऑपरेशन झालं होतं, थिएटरमधून बाहेर आलं होतं, भूल नुकतीच उतरली होती, म्हाताऱ्याचं लक्ष कुठं? हे का झालं बरं? म्हाताऱ्याने काय केलं, विचारलं, डॉक्टर साहेब ऑपरेशनचं बिल किती येईल? डॉक्टर म्हणले, अंदाजे सोडस तोपर्यंत 5 लाख रुपये येईल. बघा, म्हणून सप्त्याला जर 500 मागितले 50 दिले की 5 लाख देवा असे वसूल करतो बरं का, त्याचा नियम आहे. आणि दिलं तर तो 5 लाखही देतो, आणि नाही दिलं तर 5 लाखही घेतो. त्याला घेताही येतात आणि देता येतात ना, आणि त्याचा नियम आहे, घेशी तेव्हा देशी ना. आपल्याला जर खूप काय पाहिजे असेल तर त्याला थोडं द्यावं, तो आपल्याला देतो. आता आजोबा रडायला लागले 5 लाखाचा आकडा ऐकून. डॉक्टरच घाबरले, म्हणले आत्ताच ऑपरेशन झाले आणि परत दुसरा अटॅक आला तर म्हातारा जगणार नाही. डॉक्टर म्हणले, आजोबा रडता कशाला तुम्ही? फार तर मी बिल कमी करतो, पण रडू नका. नाही म्हणले, तसं नाही, 5 लाख काय, 8 लाख काय, 10 लाख जरी बिल आलं ना तरी माझी पोरं बिल भरतील. मग आजोबा तुम्ही रडता कशाला? डॉक्टरांनी विचारलं. त्या आजोबांनी उत्तर दिलं, डॉक्टर साहेब माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं 3 तास. 3 तास हृदय सांभाळण्याचं बिल जर 5 लाख रुपये येत असेल तर वयाच्या 80 वर्षापर्यंत ज्यांनी हृदय सांभाळलं त्यांनी किती बिलं पाठवायला पाहिजे होती? मला हे सांगायचं होतं. पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला. अरे नाथ बीसी कृपाळू दे मासी, अरे नाथ बीसी कृपाळू दे मासी, पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला. कारेना आठवीशी कृपाळू जगासी, पोसितो जगासी एकला तो. बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. तिने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. तुका फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे, ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. भगवंताची आठवण आपण सातत्यानं करावी. तुकोबारांनी विचारलं ना, काय आवडतं महाराज तुम्हाला? आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. देवा तुका म्हणे, माझे ह्याची सर्व सुख, मला तुझ्याशिवाय या जगामध्ये काहीच आवडत नाही. पण देव केव्हा आवडला? वेदनेतून त्या ठिकाणी. म्हणून वेदना माणसाला त्या ठिकाणी भगवंताची आठवण करून देते. एकदा कृष्ण आणि राधा भेटले. राधेच्या हाताला जखम झाली होती वरती, आणि सहज राधेने हात लपवला माग. लपवल्याबरोबर कृष्णाने विचारलं, राधे हात का लपवला ग? नाही म्हणले, राव दे ना कृष्णा. कृष्ण परमात्म्याने हात ओढला तर राधेच्या इथं जखम होती, खोल जखम होती, रक्त आलं होतं थोडं त्याच्यातून. राधे काय लागलं? कधी लागलं? राधेने सांगितलं, देवा आता नाही लागलेलं आहे, 2 वर्ष झालं. काय लागलंय? काय नाही कृष्णा, तुझंच नख लागलंय. आता नख लागलेलं 2 वर्ष बरं होत नाही वे. नख जर लागलं तर 2 वर्ष कधी लागलं का नाही पाडणार? जाऊ द्या मृदेत. नख लागलेलं 2 वर्ष बरं होत नाही का? राधेने विचारलं, कृष्णाने विचारलं, राधे 2 वर्ष झालं नख लागलं, माझं नख लागलं? हो तुझंच लागलं देवा. 2 वर्ष झालं, बरं का नाही झालं? राधेने सांगितलं, अरे कृष्णा ती जखम बरी व्हायला लागली ना, जखमेने खपली धरली ना, मी खपली काढायची. राधा काय खपल्याचारी होती का काय काय माहिती. कृष्णा जर जखमेने खपली धरली तर ती खपली मी काढायची, बाजूला टाकून द्यायची. म्हणले का? कृष्ण परमात्म्याने विचारलं, राधा असं का करत होतीस ग? राधेने सांगितलं, देवा जोपर्यंत ही जखम ओली आहे, जोपर्यंत ही जखम दुखते ना, तोपर्यंत तुझी आठवण येते. एकदा जखम बरी झाली की तुझी आठवणच येणार नाही.
तसंच आहे महाराज. दवाखान्यात असलो, वेदना भगवंताची आठवण करून देते. वेदना संपली की देवाची आठवण होत नाही. ते हिंदी गीत गातात उत्तरेकडचे, जेव्हा कुणी येत नाही ना तेव्हा परमात्मा येत असतो. जब कोई नाही आता, जब कोई नहीं आता मेरे कान आते हैं, जब कोई नहीं आता मेरे कान आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिन में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिन में वो बड़े काम आते हैं। मेरी नैया चलती है पतवार नहीं होती, नैया चलती है पतवार नहीं होती, मेरी नैया चलती है पतवार होती, मेरी नैया चलती है पतवार होती है। बिन बाजी के ओ बिन बाजी के दरगाह नहीं होती, जब कोई नहीं आता जब कोई नहीं आता मेरे कान आते, जब कोई नहीं आता मेरे राजेश्वर आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिन में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिन में वो बड़े काम आते हैं। हे तिघ जण एवढे वजन टाकतात, माझं वजनच पडून द्यायणार. 90 किलो वजन आहे, तरी माझं वजन पडून द्यायना तुम्ही. जब कोई नहीं आता मेरे कान्हा आते हैं, जब कोई नहीं आता मेरे श्याम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. दुःखाच्या कालखंडामध्ये परमात्मा आठवण केली की आपल्या जवळ उभा राहतो. आणि दुःख होतं तेव्हाच वेदना ही भगवंताची आठवण करून देत असते. जीवाला आवडतो संसार आणि संतांना आवडतो देव. संतांना देव आवडतो, म्हणून तर ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेमभाव, तुकोबाला सांगतात त्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. सगळ्यात त्यांच्या आवडीचा विषय असेल तो परमात्मा आहे. जीव संसारामध्ये वेडा झालेला आहे आणि संत मात्र देवासाठी वेडे झालेले. सांगायचं आहे, महाराजांना विचारलं का बाबा असं का वाटायला लागलं तुम्हाला, देव का आवडायला लागला. विटले हे चित्त प्रपंचापासून आणि वमन ते मनी बैसलेसे. आता प्रपंचापासून विटलं मन. एखादी गोष्ट माणसा सातत्यानं माणसं करत असेल तर त्याचं चित्त त्याच्यापासून विटतं. रोज एकच काम करा. बघा आपल्याला वाटतं नको आता आहे 2 दिवस सुट्टी घ्यावी, 4 दिवस सुट्टी करावी, विटतं. रोज रानात जायचे नको 4 दिवस सुट्टी घ्यावी, रोज स्वयंपाक करायचा 1 दिवस सुट्टी घ्यावी, वाटतं आपल्याला. एखाद्या गोष्टीपासून त्या ठिकाणी आपलं मन विटत नाही. आपल्याला येतो तो वैताग आणि संतांना येतो तो वैराग्य. संतांजवळ वैराग्य आहे, माणसाजवळ वैताग आहे. याच्यातून काय वैराग्य निर्माण झालं की आवड देवाची आहे आणि वैताग आला की आपण त्या ठिकाणी मनोरंजनाकडे वळतो. म्हणून चित्त विटलं देवा आता. आणि विटेवरचा आवडायचा असेल तर कधीतरी ते सुद्धा विटावंच ना, त्याच्याशिवाय विटेवरचा आवडत नाही. मला देव आवडतो. का आवडतो देवा, आता बाकीचं काय आवडत नाही म्हणून तो आवडतो. अभंगाचं पहिलं सर्व संगी
एकटा देव आवडावा आणि जगात आवडण्यासारखं काय असेल तर तो परमात्माच आहे. कारण शरीर आटे, संपत्ती आटे आणि हरिनाम न आटे ते बरवे. जगामध्ये बरव, गोमट, चांगलं आवडणारं काय असेल तर ते भगवंत आणि भगवंताचं नाम आहे. सगळं आटतं, संपत्ती आटणारे, हे शरीर आटणारे, सगळं आटणारे. पण जगामध्ये न विटणारी गोष्ट तो म्हणजे विटेवरचा. म्हणून सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. परमार्थ हा कधीच जगापासून नसतो, तर परमार्थ हा स्वतःपासून असतो. तुकाराम महाराजांनी परमार्थ केला, पहिला स्वतः जगले. तुका म्हणे स्वये व्हावे, मग महिमान कळतं त्याचं. पहिले स्वतः झाले आणि मग जगाला त्या ठिकाणी सांगितलं. जगालाही सांगण्याच्या अगोदर परमार्थ तुकाराम महाराजांनी स्वतः केला आणि आपल्या घरापासून सुरुवात केली. आणि प्रत्येकाच्या स्वतःपासून परमार्थ असतो, आपल्या घरापासून. जगाला ज्यावेळेस आपण शिकवतो ना, त्यावेळेस पहिलं आपल्याकडे आहे का नाही, आपल्या घरात आहे का नाही हे पाहावं. अनुभवाने अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. तुका म्हणे ठाकूर सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. आगे माझा अनुभव बकी मला बाळाचा, बकी मला बाळाचा, दिनाला. आतापर्यंत असं वाटत होतं की गौतमी पाटलिनीच्या स्टेजवर सगळे नाचतात, पण हा पाटलाचा स्टेज इतका मोठा आहे काय. हा स्टेज पाटलाचा आहे. कोणत्या पाटलाचा? पंढरीच्या पाटलाचा. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम. बोला, पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम. ओ पांडुरंग दीनबंधू दयाळेचे नाव, पांडुरंग दीनबंधू दयाळेचे नाव. आंधळ्या जीवीची तो जाणतो धर्म, म्हणून आलो मी गा देई माझे मज वर्म. पंढरपूरच्या पाटलाचा स्टेज हा. मला हे सांगायचं होतं, परमार्थ हा स्वतःपासून, परमार्थ हा घरापासून, मग जगाला. जगाला सांगण्याच्या अगोदर आपल्या घरातून सुरुवात केली महाराजांनी आणि आपल्या पत्नीला पहिला परमार्थ शिकवला. दुष्काळ पडला होता, सगळं गेलं होतं दुष्काळामध्ये. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. कोरोनाच्या काळामध्ये माणसांनी जास्त खाल्लं म्हणून माणसं मेली, आणि तुकाराम महाराजांच्या काळातल्या दुष्काळात अन्न नाही मिळालं म्हणून मेली. फरक एवढाच होता. जास्त खाल्ल्यानंतर सुद्धा माणूस मरतो आणि नाही काही मिळालं तरी माणूस मरतो. म्हणून त्याचा बॅलन्स करता आला पाहिजे. आता मी कसं काय सांगावं, हे बॅलन्स करता आला पाहिजे. काहीच मिळालं नाही लोकांना. दुष्काळामध्ये इतके भयंकर त्या ठिकाणी जनावरं गेली, माणसं त्या ठिकाणी गेली. होतं ते सगळं जगाला वाटून टाकलं आणि भयंकर गरिबी. एक दिवसची सकाळ होती, थंडीचे दिवस होते. 80 वर्षाची आजी काठी टेकत 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 महाराजांच्या समोर अंगणामध्ये सकाळच्या वेळी आल्या. आजीच्या अंगावरती एक लुगडं होतं, ते इंचावरती फाटलं होतं. 1000 ठिकाणी मोजताना येणार इतक्या ठिकाणी फाटलं होतं. थंडीमुळे लटलट लटलट थरथर थरथर कापणारी आजी तुकाराम महाराजांच्या जवळ येऊन रामकृष्ण हरी तुकाराम महाराजांना केलं आणि एवढंच म्हटले, महाराज घरामध्ये एखादं लुगडं जर असलं तर द्याल का? परिस्थिती गरिबीची होती, काहीच नव्हतं घरात, अन्नधान्य कपडे वगैरे काहीच नव्हतं. बरं नाही म्हणतील ते तुकाराम महाराज कसले, आणि द्यायचंय तर घरात लुगडं नाही. काय केलं असेल महाराजांनी? काय नाही, फक्त अंगणात उभे होते. 80 वर्षाच्या आजीने एका लुगड्याची मागणी केली. तिचं अंग लटलट कापत होतं, अंग झाकायचं होतं, थंडी वाजत होती. महाराजांनी फक्त घरात मागं पाहिलं. पाहिल्याबरोबर मोरीमध्ये आईसाहेब आंघोळीला गेल्या होत्या आणि लुगडं मात्र असं वरती दोरीवरती टांगलेलं होतं. महाराज नाही नाही म्हटले आजीला, फक्त थांब म्हटले, 2च मिनिटं थांब.
आतमध्ये महाराज गेले, मोरीवरचं लुगडं, परवानगी नाही घ्यावी लागली, मोरीवरचं लुगडं घेतलं गुपचूप, आजीच्या हातात दिलं आणि 80 वर्षाच्या आजीला सांगितलं, आजी 120च्या स्पीडनी सुटायचं, कारण पाठीमागून एक्सप्रेस येणार आहे. बरोबर आहे ना? इतकं सोपं होतं का महाराज? एकच लुगडं, स्वतःच्या पत्नीचं एकुलतं एक असणारं लुगडं कोण देईल दुसऱ्याला? आणि जर असं एकच लुगडं जर दिलं तर काय होईल ते जाऊ द्या, आता सोपं सांगतो अजून, फक्त एवढा प्रयोग करा. आपण आज घरी गेलो ना, आता सगळे जेवण वगैरे झालंय, आता कीर्तन करून झोपायलाच घरी जायचे. फक्त एक प्रयोग करायचा घरी गेल्यानंतर, कपाट उघडायचं. मला माहिती आहे कपाट उघडलं की पहिल्या साड्याच खाली पडणार आहेत. एक साडी किचनमध्ये टाकायची, एक बेडरूममध्ये टाकायची, एक हॉलमध्ये टाकायची, एक घराच्या अंगणामध्ये अशी फेकून द्यायची. मला सकाळी फोन करा नाश्ता मिळतोय का नाही, ते मिळेल का नाश्ता? नाही म्हणतात, खात्री आहे मिळणारच नाही, तर नाहीच मिळू शकत महाराज. कारण लुगड्यावरती साडीवरती खूप प्रेम आहे यांचं. 9 दिवसाला 9 रंगाच्या साड्या घालतील, पण दसऱ्याच्या दिवशी भांडणं करतील साडी घालायला नाही म्हणून. मग 9 दिवस काय घालत होत्या? आमचे सोपान महाराज सांगतात, म्हणजे पुण्यामध्ये एक माणूस चालला होता 60 वर्षाचा, नवरा बायको जोडीने चालले होते, आणि 60 वर्षाचा माणूस, 55 वर्षाची त्याची बायको, आणि फुटपाथनी लक्ष्मी रोडला चालत असताना, लक्ष्मी रोडला सगळ्यात जास्त दुकानं कशाची आहेत? साड्यांची आणि सोन्याची. माता भगिनी महिला मंडळ जर लक्ष्मी रोडला गेलं तर कशाला जातं? एक तर साड्या घ्यायला, नाही तर मग सोनं करायला जाणार. 60 वर्षाचा माणूस, 55 वर्षाची बायको, त्यांनी बायकोचा हात असा धरला होता, त्याकडे स्वतःचा हात गडी भर द्या, मी असं कुठं घेऊन जात नाही तुम्हाला, फक्त हात द्या. बायकोचा हात धरला 60 वर्षाच्या माणसाने असा, आणि पुढून त्याचा मित्र आला, आणि मित्राने विचारलं, तोही त्याच्याच वयाचा होता. अरे म्हणला, तुझं वय 60, माझं वय 60, आपण एकाच वयाचे, एकाच वेळेस तालमीत होतो. वयाच्या 60व्या वर्षी बायकोवरती तू एवढं प्रेम करतोय, एवढा हात धरून फिरतोय म्हणला फुटपाथनी इकडं लक्ष्मी रोडला. अरे म्हणलं, कशाचं प्रेम? हात मोकळा सोडला की ना साडीच्या दुकानात गोष्टी म्हणून हात धरून ठेवला, दुसरं काय तवा सोडायचं का हातात? का यायचं मांडवीला आमच्या बरोबर? विठ्ठल विठ्ठल सगळं जाऊ द्या. परिस्थिती गंभीर होती. लुगडं महाराजांनी त्या आजीला दिलं. 80 वर्षाची आजी लुगडं घेऊन गेली. इकडं आंघोळ झाली. आई साहेबांची आंघोळ झाल्यानंतर लुगड्यासाठी असा फक्त हात वरती गेला, तर हाताला लुगडं नाही लागलं. वरती पाहिलं सुद्धा नाही. लक्षात आलं कुणीतरी गरीब इथं आला असणार आणि महाराजांकडे काहीतरी घरातलं मागितलं आणि महाराजांनी ते देऊन टाकलं. आई साहेब त्या मोरीमध्ये रडत होत्या. लुगडं घालायला नाही म्हणून नाही रडल्या. त्याचं कारण सांगितलंय महिपती बाबांनी. तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलंय. म्हणले लुगडं नाही म्हणून नाही रडल्या, फक्त देवाला सांगत होत्या मनापासून, देवा माझ्या नवऱ्याने आयुष्यभर तुझं भजन केलं आणि भजन करणाऱ्याच्या बायकोला जर असं तू उघडं ठेवणार असतील तर माणसांनी पुढे जाऊन भजन करायचं का नाही? यांना विचारा महाराज. कधीच देव भजन करणाऱ्याला उपाशी मारत नाही, तर भजन करणारा देव डोक्यावर घेऊन नसतो महाराज. डोक्यावर घेऊन नसतो. का बरं डोक्यावर घेऊन नसतो? त्याचं कारण आहे महाराज. ज्ञानोबारांची जोवी आहे, याही वरी पार्था माझी भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. ज्ञानोबाराय म्हणतात भजन करणारा एखादा सहज म्हणतो चांगला झाला म्हणून काय डोक्यावर घेऊन नाचायचं का? देव म्हणतात चांगला झाला म्हणून डोक्यावर घेऊन नाचा अथवा नका नाचू, पण जो माझं भजन करतो त्याला मी डोक्यावर घेऊन नाचतो. हा समाज जर यांना डोक्यावर घेऊन नाचत असेल तर उद्या भगवंत सुद्धा यांच्यावरती कृपा करेलच ना. हा समाज सुद्धा यांच्यावरती तुम्ही एवढं प्रेम करताय का करताय? काहीतरी ऐकायला मिळतंय, काहीतरी आहे. आणि एकाच वाक्यात सांगू का, गाण्यामध्ये किती ताकद आहे. ज्याच्याकडं स्वर आहे ना त्याच्याकडे ईश्वर प्रकट करण्याची ताकद आहे. इतकी ताकद आहे या मंडळींमध्ये. त्यांच्या आवाजानं परमात्मा प्रकट होऊ शकतो. आमचे चंदू नाना म्हणतील मग मी काय केलंय? रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला. हे जर आवाजाने ईश्वर प्रकट करणार असतील तर तुम्ही राजेश्वराला सुद्धा उठून इथं आणू शकता. एवढी तुमच्या वाजवण्यात ताकद आहे महाराज. एवढी ताकद आहे ना. विठ्ठल विठ्ठल आंघोळ झाली आई साहेबांची. लुगडं हाताला लागलं नाही, डोळ्यात पाणी आलं, रडायला लागल्या. आणि देवाला फक्त एवढंच सांगितलं, देवा या मोरीतून बाहेर यायचंय, ही आबरू झाकायची, फक्त कशानं झाकू याचा जाप तू दे. पांडुरंगाकडे याचं उत्तर नव्हतं.
मैपती बाबा म्हणतात पांडुरंगाने स्वतःचा पिवळा पितांबर आईसाहेबांच्या अंगावरती टाकला. मोरीमध्ये त्या अंगावरती पितांबर घेतला आणि मोरीमधून आईसाहेब बाहेर आल्या आणि जिथं तुकाराम महाराज उभे होते तिथं जाऊन तुकाराम महाराजांची आरती केली. आरती तुकारामा केली असेल का आरती? एक लुगडं दुसऱ्याला दिलं बायको आरती करेल का? नको तसलं बोलल्या. इतकं बोलल्या अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झालं. एकसारखे आई साहेब तुकाराम महाराजांना बोलत होत्या नको तसलं. महाराज काहीच म्हटले नाहीत. भांडणं मिटवायचे असले की एकाने कुणीतरी ग बसायचं, बोलून द्यायचं. आणि तशा बायका काही ग बसत नाहीत बोलायला लागल्या. जोपर्यंत काय नाही बोलून द्यायचं, आपोआप ग बसतात. दुसरं काहीच औषध नसतं. फक्त तुकाराम महाराज इतकंच म्हणजे असं वाटायचं महाराजांना, भांडणं मिटावीत असं तुकाराम महाराजांना वाटत नव्हतं. भांडणं वाढवायचे. नवरा बायकोची भांडणं झाली तर मिटली पाहिजेत का वाढली पाहिजेत? आपल्या दृष्टीनं मिटली पाहिजेत. महाराज तसं नव्हतं करत. भांडणामध्ये महाराज मध्येच म्हणायचे कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. म्हणा बरं बायकोला कर्कशा काय होते? जेवणच नाही मिळत उद्याचं. मग तर महाराज म्हणायचे कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. भांडणं वाढायची. त्याचं कारण आहे, जे भांडण, मी तर म्हणतो जरूर भांडण व्हावं. का व्हावं? घरामध्ये जर भांडण झालं, माणूस जर कीर्तनाला येऊन बसत असेल ना तर रोज भांडणं व्हावीत. तो कीर्तनाला येऊन बसेल, भजनाला येऊन बसेल, अशी भांडणं फायद्याचीच आहेत ना. भांडण होऊन माणूस जर व्यसन करत असेल तर ते त्या घरात भांडण कधीच होऊ नये. आणि भांडण होऊन जर माणूस कीर्तनाला येत असेल, भजनाला बसत असेल तर ते भांडण रोज व्हावं. भांडण झालं की महाराज निघून जायचे ना भजन करायला. आता त्या दिवशीचं भांडण इतकं कडाक्याचं होतं ते लुगडं दिलं होतं. रडायला लागल्या आईसाहेब आणि नको तसल्या महाराजांना बोलल्या. 1.5-2 तासानं आईसाहेबांचं बोलणं थांबलं आणि रडणाऱ्या आपल्या स्वतःच्या पत्नीला तुकाराम महाराज म्हणतात, अगं जिजा, लुगड्यासाठी कोण रडतं? माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये खाण्यासाठी आणि लुगड्यासाठी कधी रडायचं नाही. तुला माहिती आहे का आपला पांडुरंग कोण आहे? नको चिंता करू वस्त्राया पोटाची, 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 चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची. माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, 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 चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, वस्त्राया नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. आपला पांडुरंग किती मोठा आहे. रडणाऱ्या पत्नीला तुकोबाराय सांगतात, खाण्यासाठी आणि वस्त्रासाठी कधी रडायचं नाही. भूक लागली आणि खायला काही नाही मिळालं ना, पाहोनी या झाडे ओरबाडोनी पाला, खावोनी विठ्ठल आळवावा. बायकोला सांगतात, नाही खायला मिळालं ना, जायचं झाड पाहायचं, लिंबाचा पाला ओरबाडायचा खायचा. लिंबाचा पाला खाल्यानं माणसं मरत नाहीत, उलट रक्त शुद्ध होतं, पातळ होतं, इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये. आता आपण जर घरी म्हटलं तू खा लिंबाचा पाला तर ती काय म्हणाल, मी काय शेळी आहे का? म्हणाल का नाही? आपली ताकद पण नाही म्हणण्याची. आणि तुकोबाराय म्हणतात, पाहोनी या झाडे ओरबाडूनी पाला, खावोनी विठ्ठल आळवावा. काय नाही, भजन करायचं, तू चिंता करू नको. पांडुरंग किती मोठा आहे, त्याच्या इतकं जगात मोठं कोण नाही. माऊली आमुची पांडुरंग. घरात परमार्थ शिकवतात महाराज. देव किती मोठा आहे पहिला आपल्या पत्नीला सांगतात. भगवंताला जग जेठी म्हणतात. जग म्हणजे पूर्ण विश्व आणि जेठी म्हणजे मोठा. आपल्यामध्ये एक महिलांना प्रश्न विचारतो,
घरामध्ये जर 3 जावा असतील, थोरली, मधवी आणि धाकटी, जी मोठी असते त्या मोठ्या जावेला हिंदीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? हा, अगदी बरोबर. हिंदीमध्ये मोठी थोरली जी जावा असते तिला जेठानी म्हणतात. उत्तर अगदी बरोबर आहे, उत्तर देत चला, काय हरकत नाही. आणि थोरली झाली, मधवी झाली, धाकटी जी असते तिला काय म्हणतात? एकच जण हिंदीत पास आहे, बाकी नापास आहेत का काय? हा, मोठीला जेठानी म्हणतात, बरोबर ना? मग धाकटीला काय म्हणतात? मी जास्त प्रश्न विचारणार नाही. मागं नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली, असंच विचारलं, नामदेव महाराजांच्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, बायकोचं नाव काय? 80 वर्षाची म्हातारी उठली, म्हणली, बुवा तू सगळं आम्हाला विचारतो, मग पैसे कशाचं घेतोस? मला फक्त एवढंच सांगा. मोठीला बरोबर सांगितलं, जेठानी म्हणतात. जी धाकटी आहे तिला काय म्हणायचं? हा, उत्तर कोणतरी देतंय बरोबर? हा, बरोबर आहे. आता दोन्ही उत्तरं बरोबर आली. जेठानी, जेठी म्हणजे मोठी, जी घरामध्ये म्हणून तिला जेठानी म्हणतात. मोठी आहे ना ती, मोठ्याला जेठी म्हणतात, ज्येष्ठ म्हणतात. एखादा घरामध्ये थोरला मुलगा असेल तर त्याला ज्येष्ठ म्हणण्याची पद्धत आहे. तो माझा ज्येष्ठ पुत्र आहे, पत्रिकेवर लिहिताना सुद्धा म्हणतात ज्येष्ठ पुत्र, जेठी म्हणून मोठा. आता धाकटीला देवराणी म्हणता. फक्त एकच सांगा, मधवीला काय म्हणता? सांगताच येत नाही उत्तर कुणाला. आहे का तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला नाही ना माहिती? मी सांगतो, जाऊ द्या बरं का नाना. ते शिरूरला मी हाच अभंग घेतला होता आणि असंच महिलांना विचारलं, सांगा बरं मोठीला काय म्हणतात, धाकटीला काय म्हणतात. दोन्ही उत्तर बरोबर आली, पण मधवीचं उत्तर अख्ख्या कीर्तनातल्या 1000 लोकांना कुणाला सांगता आलं नाही. पण आपल्यातलंच एक जण उठलं, म्हणला, महाराज मी सांगतो मधवीला काय म्हणतात. म्हणलं, सांग ना काय म्हणतात. म्हणला, महाराणी म्हणतात. आणि दुसरं काय म्हणतात? म्हणला, ते गरीब बायकोला महाराणी म्हणत होतं. असू द्या. जेठी म्हणजे मोठा. म्हणून बघा, ज्या वेळेस गोपिकांनी कृष्णाला हाक मारली आणि यशोदा मातेने ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याला हाक मारली ना, त्यावेळेस हाक मारत असताना त्याला जगजेठी या नावानं हाक मारली. कान यारे, कान यारे, कान यारे, जगजेठी. कान यारे, कान यारे, कान यारे, जगजेठी. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगजेठी. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगजेठी. तेरी बेटी, तेरी बेटी, तेरी बेटी, तेरी बेटी, ये कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगजेठी. ओ कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, सरि ग म प द म द नि सरि ग म प म ग नि सरि ग म ध ग नि
कीर्तनात फक्त एवढीच माणसं जागी आहेत बरं का, मागची सगळी झोपलेली आहेत. ऐकू येत ना माती माग नाही माहोल. मी तर म्हणतो 9 ते 11ला एवढा ज्वलंत माहोल आहे, 7 ते 9ला तर काय काय होईल. तो गोड वातावरण. नाही तर आमच्याकडे 9 ते 11 कीर्तन म्हणलं की 10 नंतर तर त्या ठिकाणी लोक झोपतात अर्ध्यापेक्षा जास्त. झोपणारे माणसं लय हुशार असतात. अख्ख्या कीर्तनात झोपतील पण जय विठ्ठल झाल्यावर कशी काय जागे होतात काय माहिती, तेवढंच कळतं त्यांना. चला विठ्ठल विठ्ठल हला देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी. मी फक्त हा ट्रेलर दाखवला, मी पाहतोय, यांना कळलं पाहिजे मी पण स्वरात आहे म्हणून. कधीतरी एखादी चाल शिकवा म्हणलं तर शिकवतील, स्वरातल्या माणसालाच शिकवतात असं. कृष्ण परमात्म्याला हाक मारली गोपिकांनी, त्यावेळेस कान्हया रे जगजेठी. तुकाराम महाराज म्हणतात त्याचे पायी घाला मिठी, मोल नघे जगजेठी, आणि भावा एकासाठी खांदावा आहे आपला. नाटाच्या सुद्धा दुसऱ्या अभंगामध्ये महाराज सांगतात की बाबा देवा तुमच्या पायाला मिठी दिली, ती त्या ठिकाणी सुटणार नाही. काय दुसऱ्या अभंगाचं शेवटचं चरण, विठ्ठल विठ्ठल ठला विठ्ठला विठ्ठला आता या जीवाची यासाठी न सुटे पडली या मिठी, तुका म्हणे शिनलो जग जेठी, तुका म्हणे शिनलो जग जेठी, न लगे दिठी दुसऱ्याची. आता या जीवाची यासाठी, आता या जीवाची यासाठी न सुटे पडली या, आता या जीवाची यासाठी न सुटे पडली या मिठी. तुका म्हणे शिनलो जग जेठी, एकदा मोठ्याच्या पायाला मिठी दिली की कधी मोठ्याच्या पायाची मिठी सोडायची नाही. का बरं? बलियाचा अंग संग झाला आता आणि नाही भय चिंता. म्हणून देवा तुमच्या पायाला मिठी दिली, आता काही जरी झालं तरी आता ती सोडणार नाही. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दिली आता पायी मिठी, 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 दिली आता पायी मिठी. जगजेठी न सोडी, जगजेठी न सोडी, दिली आता पायी मिठी, दिली आता पायी मिठी, आता मिठी, दिली आता पायी मिठी. जगजेठी न सोडी, जगजेठी न सोडी, दिली आता पायी मिठी, दिली आता पायी मिठी, दिली आता पायी मिठी, दिली आता पायी, दिली आता पायी, दिली आता पायी. तेव्हा तुमच्या पायाला मिठी दिली आता सोडणार नाही. दिली आता पायी मिठी जगजेठी न सोडी. असो आपण काहीतरी समाजाचं देणं लागत असतो, आपल्या मातृभूमीचं देणं लागत असतं.
सगळ्याचंच देणं आपल्याला द्यायचं असतं. आज माता भगिनींची प्रार्थनीय उपस्थिती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कळतंय, कारण तुमच्या येण्यानं किंवा तुमच्या असण्यानं त्या ठिकाणी आपल्या गावची शोभा वाढत असते. जसा तुम्ही, हा सुद्धा 2 तासाचा समयाचं दान आहे. ज्याला वर्गणी देता येईल ना त्यांनी भरपूर वर्गणी द्यावी. आणि खरंच एखादा गरीब आहे, नाही ना त्याला काय देता आलं, त्यांनी 2 तास कीर्तनामध्ये बसलं तरी भगवंतासाठी त्याने केलेलं 2 तासाचं ते समयाचं दान आहे, वेळेचं दान आहे. 2-2 तास कीर्तनामध्ये देव सगळ्यांना पाहतो. गाणारांचे श्रम पाहतोय, वाजवणारांचे श्रम पाहतोय, उभं राहणारांचे श्रम पाहतोय, बसणारांचे श्रम पाहतोय. सगळं त्याच्या बदल्यात देव सगळं आपल्याला सगळं देत असतो, मोबदला देत असतो. चला, मला फक्त एक मुद्दा महत्त्वाचा सांगायचा आहे की आजही इतिहास जर पाहिला तर आजही लक्षात येतं की सर्वात मोठा त्याग आमच्या मातृभूमीसाठी, या भारतभूमीसाठी जर कुणी केला असेल तर त्या माता भगिनींनी केला. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, भगतसिंगांच्या चरित्रामध्ये आलेली, अख्खी सांगत नाही आता, अर्धी सांगणार, अर्धी कधीतरी. का बरं? भगतसिंग, जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्या कालखंडातली गोष्ट. त्या दिवशी भगतसिंग आपल्या मावशीच्या घरी येणार होते. अमृतसरला भगतसिंगांची मावशी राहत होती, सरस्वती देवी त्यांचं नाव. मावशी सुट्टी पडली होती, सुट्टीचा वेळ होता म्हणून भगतसिंग त्या दिवशी मावशीकडे येणार होते. वय होतं फक्त 10 वर्षाचं. सकाळच्या वेळी ती सरस्वती देवी घरामधलं काम करत असताना, एक तर त्या 9 महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांना एक मुलगी होती मोठी, 9 वर्षाची, बेला नावाची मुलगी. त्याग सांगतोय माणसांचा, इतकं सोपं नसतं. आज आपल्याला हे चांगले दिवस पाहायला मिळाले, ते कुणामुळं पाहायला मिळाले? मुलीसुद्धा या देशासाठी काय करू शकतात त्याचं उदाहरण जर पाहिलं असेल, विनेश फोगाट यांचं. काय ठीक आहे, 100 ग्रॅम जास्त भरलं, 50 ऐवजी 53 मध्ये खेळलं असतं तर नक्कीच मेडल आलं असतं. पण ठीक आहे, मेडल जरी आलं नाही तरी जगाच्या दृष्टीने सुवर्ण पदकाच्या मानकरी त्याच आहेत महाराज. ते झालं, पण पदक त्यांनाच आहे. असं घटना सांगायची फक्त. सरस्वती देवी घरात सकाळचं काम करत होत्या. त्या भगतसिंगांच्या मावशी आहेत. 9 महिन्याच्या गरोदर पोटामध्ये बाळ होतं आणि एक मुलगी सुद्धा होती मोठी, 9 वर्षाची, बेला नावाची. सकाळी सकाळी घरामध्ये पाहुणे आले आणि कोण आलं म्हणून दरवाजात पाहिलं तर त्या सरस्वती देवीचे भाऊ होते आणि त्या बेलाचे मामा होते. पाणी दिलं, चहा दिला, सगळं काही झालं आणि मामाच्या मांडीवरती जाऊन ही बेला नावाची 9 वर्षाची पोरगी बसली आणि मामाला विचारलं, मामा आज कशाला आला तुम्ही? मामाने सांगितलं, बाळा पलीकडच्या बाजूला जालियनवाला बाग आहे, त्या बागेमध्ये आपल्या भारत देशातले महापुरुष येणार आहेत आणि त्या महापुरुषांची सभा होणार आहे. आपला देश पारतंत्र्यामध्ये होता, देश स्वतंत्र व्हावा याच्याकरता चळवळी चालू होत्या, म्हणून बेलाला ते मामा सांगतायत, बाळा त्या सभेसाठी आलेलो आहे. आणि मामाला सहज विचारलं त्या 9 वर्षाच्या पोरीनं, मामा मी तुमच्याबरोबर जालियनवाला बागेमध्ये येऊ का? ती पोरगी म्हणली, मामा म्हणला, बाळा आईला जाऊन विचार, आई काय म्हणते पहा. मामाच्या मांडीवरनं ती पोरगी उठली आणि आपल्या आईजवळ आली आणि आईला म्हणते, बाळा आई मामा आलाय आणि जालियनवाला बागेमध्ये भारत देशातले महापुरुष येणार आहेत, त्यांची सभा होणार आहे, भाषणं होणार आहेत आणि त्या भाषणासाठी मी मामाच्या बरोबर जाऊ का? सरस्वती देवीने सांगितलं, बाळा तू माझ्या रक्तामासाची पोटचीच पोरगी आहेस, तुला मी जा म्हणत नाही आणि थांबही म्हणत नाही. त्याचं कारण आहे, मला खात्री अशी आहे की इंग्रज अधिकारी अगोदरच त्या जालियनवाला बागेच्या बाजूला बंदूक धरून उभे आहेत. भारतातले महापुरुष लोक ज्यावेळेस एकत्र येतील ना त्यावेळेस ते गोळीबार केल्याशिवाय राहणार नाहीत, नक्की घातपात करतील. जा म्हणावं तर तू माझी पोरगी आहेस आणि नाही म्हणावं तर आपला देश पारतंत्र्यामध्ये. बर तू ठरव तुला काय करायचे ते. एक आई सांगते गरोदर असणारी, बाळा तू ठरव तू जायचं का नाही ते. आणि जर तुझी जाण्याची इच्छा झाली जालियनवाला बागेमध्ये तर एक काम करायचं, बाळा तू जर तिथं गेलीस आणि इंग्रजांनी त्या ठिकाणी चुकून नाही राहून जर गोळीबार केला आणि भारत देशातली माणसं त्या ठिकाणी मरण पावतील, त्याच्यामध्ये तू सुद्धा असशील. पण एक लक्षात घे, जर तू तिथं गेली, इंग्रजांनी गोळीबार केला तर गोळी तुझ्या छातीवर लागली पाहिजे, पाठीव नाही. त्या आईनं सांगितलं सरस्वती देवीने आपल्या 9 वर्षाच्या पोरीला, छातीवरती गोळी लागली तर तुझ्या प्रेताला मी हात लावील आणि पाठीवरती जर गोळी लागली तर तुझ्या प्रेताकडे मी पाहणार सुद्धा नाही, घरी निघून येईल. का त्याग बघा कसा आहे. आपला देश काय असा उगाच स्वतंत्र नाही झाला.
देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे त्याच्यासाठी कितीतरी काहीतरी घडलेलं आहे पाठीमागं, कितीतरी लोकांचं बलिदान आहे. कोणती आई अशी आहे जगातली 9 वर्षाच्या पोरीला सांगते जर तू जालियनवाला बागेमध्ये गेली तर गोळी छातीवर लागली पाहिजे? तर त्या आईचं सांगणं असं होतं, जर छातीवर गोळी लागली तर मी समजेल इंग्रज अधिकारी गोळ्या मारत होते आणि त्या गोळ्या अडवण्यासाठी बंदूक धरण्यासाठी तू पळत होतीस, आणि जर पाठीव गोळी लागली तर मी असं समजेल जीवाच्या भीतीनं घराच्या दिशेने पळत होतीस, मी तुझ्या प्रेताला हात नाही लावणार. आपल्या पोरीला मोबाईल खाली ठेवा असं कोणती आई म्हणते? ताकद आहे का आपली? कीर्तनाला चल म्हणण्याची तरी ताकद आहे का? तुम्ही नशीब कीर्तनाला आलेत. असं घडत नाही पुण्यात, शहरीकरणात खूप अवघड झाले. एक आई या देशातली सरस्वती देवी म्हणते बाळा जा, तू ठरव तुला काय करायचे. आणि ती पोरगी मामाचा हात धरून जालियनवाला बागेमध्ये महापुरुषांची भाषणं ऐकायला गेली. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये देश पारतंत्र्यात असताना 8, 10, 12, 15 वर्षाची पोरं आपल्या मोठमोठ्या माणसांबरोबर सभा ऐकण्यासाठी जात होती. असू द्या, काय नाही, आपल्याला नाही. आणि ती पोरगी त्या ठिकाणी गेली. महापुरुष भारतातली सगळी मंडळी एकत्र आली. सभेला प्रारंभ झाला आणि इंग्रजांनी कपटानं गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये भारत देशातली जेवढी माणसं तिथं जमली होती ती सगळी सपाट करून टाकली. रक्ताचे पाट व्हायला लागले. रक्त आणि माती याचा चिखल झाला. इतकी भयंकर अवस्था झाली. माणसं त्याच्यातली काही जिवंत होती. ती जिवंत माणसं उभी राहून जर घराच्या दिशेनं चालायला लागली तर इंग्रज अधिकारी पाठीमागून बंदूक लावायचे. आणि त्यांनी सांगितलं होतं ज्याला घरापर्यंत जिवंत जायचे त्यांनी सरपटत घरी जायचं. आणि जर चालत कुणी जर चालायला लागला, रांगायला लागला तर त्याला गोळी खाऊन मारावं लागेल. आपली पोरगी आहे का नाही हे पाहण्याकरता सरस्वती देवीला कळालं इंग्रजांनी घातपात केला. सायंकाळची वेळ झाली होती आणि अशा कालखंडामध्ये आपल्या पोरीचं प्रेत पाहण्याकरता खात्री होती आता पोरगी राहिली नसेल, पण पोरीला गोळी छातीवर लागली का पोरीला गोळी पाठीवर लागली हे पाहण्याकरता सरस्वती देवी तिथं आली. आल्यानंतर त्या जालियनवाला बागा मैदानामध्ये भारत देशातल्या लोकांच्या प्रेताच्या राशीच्या राशी पडल्या होत्या. सगळं रक्तमय वातावरण झालं होतं. अशा भयंकर वातावरणामध्ये ती सरस्वती देवी आपली 9 वर्षाची पोरगी शोधत होती. पोट धरलं होतं, 9 वर्ष गरोदर होत्या ना त्या. आता पोरगीला शोधत असताना घटना अशी घडली, सगळं लालच दिसत होतं. घरून येत असताना पोरीच्या गाळ्यामध्ये लाल रंगाची ओढणी होती. हे सरस्वती देवीला आठवलं, पण या लाल रक्तामध्ये लाल रंगाची ओढणी कुठं दिसणार होती? सगळीकडे पाहिलं, पोरगी काय दिसली नाही. इंग्रज अधिकारी आला आणि पाठीमागून बंदूक धरली, गोळी मारणार. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं घरापर्यंत जायचं असेल तर सरपटत घरी जायचं, नाही तर गोळी खाऊन मरावं लागेल. अशी जगातली कोणती आई आहे हो जी पोटामध्ये बाळ असताना सरपटत घरी जाईल? कुठली जाई जाणार नाही. इतकी काळजी घ्यावी लागते. 80 वर्षाचं एक म्हातारं गोळी लागली होती आणि सरपटत घरी चालले होते. खालून आवाज दिला, सरस्वती देवी पोटातलं जर बाळ वाचवायचं असेल ना तर सरपटत घराच्या दिशेने चल. आणि आपल्या बाळाला वाचवण्याकरता ती सरस्वती देवी पाठीवरती झोपली आणि पाठीवरती झोपून घराच्या दिशेने पोहोचल्या. सायंकाळ झाली होती. अख्खं शरीर रक्तबंबाळ झालं होतं. भगतसिंग सायंकाळच्या वेळी घरी आले होते. भगतसिंगांनी मावशीची अवस्था पाहिली. पाण्याचा तांब्या आणून दिला. रक्तबंबाळ झालेल्या मावशीला सांगितलं काय झालं मावशी, विचारपूस चालली होती. 1 तासानंतर ती मावशी त्या ठिकाणी बाळंतीण झाली आणि देह सोडला. जाऊ त्या विषय संपला. तो एक स्त्री आणि त्या स्त्रियांनी केलेला त्याग. स्त्री जर एवढा त्याग करू शकते आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आजची पिढी अशी आहे. आज पुण्यासारख्या शहरामध्ये आधुनिकतेचं जग आहे, विज्ञानाचं जग आहे. आईवडिलाला असं वाटतं पोरगी नको पोटाला, मग असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सरस्वती देवीसारखी एक स्त्री जर या देशामध्ये नसती तर आपला देश लवकर स्वतंत्र झाला असता का? भगतसिंग घडलेत त्याच्यातून. आणि म्हणून आज अशी पिढी आहे, आजची तरुणाई अशी आहे, अगोदरच डॉक्टरांकडे जातात, सोनोग्राफीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासून घेतात आणि पोटामध्ये जर पोरगी असेल तर तो पोरीचा गर्भ ठेवत नाही. इतक्या खालवलेल्या पिढीच्या जमान्यामध्ये आपण आज त्या ठिकाणी राहतोय किंवा पाहतोय. आणि म्हणून खूप काही गोड एकाने लिहिलंय, महाराजांनी खूप गोड गायलंय की उद्या तुझ्या गर्भाची
उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकून वंशाच्या दिव्यापायी नको पंती विजवुआ, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या वंशाच्या दिव्यापायी नको पंती विजवुआ, हा विचाराने आई तू नको कर घात गए, श्री भ्रूण हत्येला आई तू घाल पाय बंद ग, तारने मारने हो तारने मारने तुझ्या हाती सर्व काही, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवुआ, महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवुआ, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवुआ. वंशाला दिवा पाहिजे म्हणून माणसं त्या ठिकाणी, मुलगी असेल तर त्या ठिकाणी गर्भपात करून टाकतात असं सांगितलं जातं. प्रत्येक माणसाला 100 भाग्य आहेत बघा, आणि असं मत आहे की 100 मधलं एखादं भाग्य जर आपलं चांगलं असेल तर माणसाच्या पोटी पोरगा जन्माला येतो. 100 मधलं एक भाग्य चांगलं असेल तर माणसाच्या पोटी पोरगा जन्माला येतो. पण ज्या वेळेस माणसांची 100 पैकी 100 भाग्य चांगली असते त्याच वेळेस त्या माणसाच्या घरामध्ये पोरगी जन्माला येत असते. ही स्त्री जीवनाची उंची आहे. म्हणून संत म्हणतात, पुत्र दिला तर असा दे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. आणि नाही मुलगा दिला ना देवा, कन्या तरी ऐसी देई, जैसी मेरा मुक्ताबाई, 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 कन्या तरी ऐसी देई, जैसी मेरा मुक्ताबाई, जैसी मेरा मुक्ताबाई, जैसी मेरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐसी देई, तरी मेरा मुक्ताबाई, तरी मेरा मुक्ताबाई, तरी मेरा मुक्ताबाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
गरुड आमच्या मांडवीला येईल का घेऊन जाईल का आम्हाला तिकडं सर्व संगी विटाला तू एकला आवडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. महाराज म्हणतात बहु झालो खेदक्षीण येणे क्षीण तो नासे. माणसाचा शीन केव्हा जातो? मागील परिहार पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. पांडुरंगाचं दर्शन झालं, 18 दिवस वारीमध्ये चाललो, पण पांडुरंगाला पाहिलं की सगळा सीन जातो. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला. पण केव्हा? आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या. म्हणून बहु झालो खेदक्षीण येणे क्षीण तो नासे. दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे. अभंगाची 3ही चरणं अशी आहेत की त्यात वरच्या पहिल्या 3ही चरणात काय 4ही चरणात देवाचं नाव नाही. सर्व संगी विटा आला तू एकला आवडशी. कुठं देवाचं नाव आहे का? कृष्णाचं आहे का, रामाचं आहे का, पांडुरंगाचं? तू आवडतो. तू म्हणजे कोण? माहिती नाही कोण आवडतो. दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. कुणाच्या पायाला मिठी दिली? फक्त आपण संत प्रमाणाने सांगत आलो की हा देवाच्याच पायाला मिठी दिली असेल, पण नाव नाही देवाचं. बहु झालो खेदशील. दुःख होतं जीवनामध्ये, पण तुम्हाला पाहिल्यानंतर दुःख गेलं. कुणाला पाहिल्यावर दुःख गेलं? नाव नाही सांगितलं. 4ही चरण तसंच आहे. तुका म्हणे गंगे वास बहुत्या आस स्थळाची. 4ही चरणामध्ये नावं नाहीत, पण 4थ्या चरणातून आपल्याला भगवंताचं नाव शोधायचंय आणि मग सगळा अभंग आपल्याला सहज सुटल. हा अभंग म्हणजे एक कोड आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी कोड विचारले की तुका म्हणे गंगे वास आणि बहुत्या आस स्थळाची. आता पहिलं कोड म्हणजे काय? ते कोडा असं असतं, खूप विचार करायला लागतो पण सुटत नाही. आता एक कोड तुम्हाला विचारतो. भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला. कोड नीट आहे का? ह्याच्यात फक्त उत्तर द्यायचंय भांडी कुणी घासली असतील आणि चहा कुणी केला असेल. भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला. पुरुष मंडळी भांडी कुणी घासली असतील? कोड काय आपलं? याच्यात उत्तर द्यायचंय भांडी कुणी घासली आणि चहा कुणी दिला. भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला. झोपले काय तुम्ही चहा प्यायच्यात? मग तुम्ही उत्तरच द्यायला तयार नाही. खरं सांगा, भांडी कुणी घासली असतील? या तर म्हणते आम्ही नाही घासली. आपलं काय म्हणते? कुणी घासली भांडी? हा, नवऱ्यानेच म्हणतात. हे पण काय अनुभव दांड काय वय इकडं. जाऊ द्या नवऱ्यानंतर. नवऱ्याने काय झालं, सायंकाळचा नवरा 5 वाजता कामावून आला. बायको म्हणली भांडी घासून घ्या. तो म्हणला डोकं बिकं फिरलं काय तुझं? तू नाही सांगायचं मला काय करायचं. मी सांगितलं ना म्हणली भांडी घासून घ्या. तो म्हणला तू शहाणपणा करायचा नाही. मी काय करणार ना, मी ठरवणार. मी अगोदर धुणार आणि मग भांडी घासणार. तू शहाणपणा नाही शिकवायचा मला. मी काय म्हणत होतो, भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला. हे जसं कोड आहे, भांडी कुणी घासली आणि चहा कुणी दिला, हे जसं कोड उलगडणार नाही, तसं ह्या अभंगाचं कोड तसंच आहे. इथं गंगा नावाचं ही 2 अक्षर आपल्याला क्ल्यू दिलाय. या गंगेवरनं शोधायचंय देवाचं नाव. आता गंगा कुठे आहे? कीर्तनात एखादी तरी गंगा का बरं? गंगा हे नाव खूप चांगलं आहे म्हणून बोललं बरं का. नुसतं गंगा जरी म्हटलं. आमच्याकडे एक आप्पा आहेत, आमच्या बरोबर चालतात. त्यांनी त्यांच्या बायकोचं नाव बदललं आणि गंगा ठेवलं. म्हणलं आप्पा, पहिली गोष्ट तुमच्या बायकोनी तुमचं नाव बदलूनच कसं दिलं? आपण जर म्हटलं ना आपल्या पत्नीला तुझं नाव बदलू का, ती म्हणून मला श्रीदेवी तरी म्हणणार, त्या ऐश्वर्या तरी म्हणा. ती म्हणाल वय मला गंगा म्हणा, राधा म्हणा, असं नाही आवडणार तिला. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे, इतकी गंगा नावाची ताकद आहे. आता बघा, गंगा कुठे आहे? कुणी म्हणतं काशीला आहे, कुणी म्हणतं हरिद्वारला आहे. बरोबर. मी म्हणतो हरिद्वारला गंगा आली कुठून? एवढं तरी उत्तर द्या की तुम्ही काहीच सांगितलं नाही आज. कुठून आली? स्वर्गातून आली. लगेच नाही स्वर्गातून आली. हरिद्वारमध्ये हिमालय आहे की मध्ये? हिमालयातून आली ना हरिद्वारमध्ये. मग हिमालयामध्ये कुठून आली? आता तुमचं उत्तर बरोबर आहे. भगीरथासाठी आणली स्वर्गाहून गंगा, मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळा मधुरी गायिले अभंगा. मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा. मौन का
कळायला पाहिजे मी कसं शिकवलंय तुम्हाला ते. कबीराचे शेले विनसी कुंभाराची माती खनसी भगीरथासाठी आणली स्वर्गाहून गंगा. बस गरजेपुरतं भगीरथासाठी आणली. वेळ आपला झालेला आहे. स्वर्गाहून गंगा आणली. स्वर्गात गंगा कुठून आली हा पण प्रश्नच आहे ना. हे पोरांनो स्वर्गात गंगा कुठून आली आहे सर रे? जाऊ द्या देऊन टाकतो लवकर उत्तर. स्वर्गामध्ये गंगा आली भगवान विष्णूच्या उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्यापासून गंगेचा जन्म आहे. उपमा द्यावी कवने अंगा स्वर्गी जन्मली चरणी जन्मली पै गंगा. उपमा तरी माहिती आहे का नाही? उपमा शिरा उडीद वडा डोसा तसलं नाही सांगत मी. उपमा द्यावी कवने अंगा चरणी जन्मली पै गंगा. पंढरपूरमध्ये गेले की आपण अभंग म्हणतो. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या गंगा कुणाच्या चरणाजवळ आहे? चंद्रभागा कुणाच्या चरणाजवळ आहे? पांडुरंगाच्या. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे गंगे वास आणि बहुत्या आसस्थळाची. मग जर पांडुरंगाच्या चरणाजवळ गंगा असेल ना तर मला गंगा जिथं आहे ते पाय पाहिजेत. म्हणजे पांडुरंगा तुझे पाय पाहिजेत. सर्व संगी विटाला तू एकला आवडतो. म्हणजे पांडुरंगा तू एकटा आवडतो. दिली आता पायी मिठी कुणाच्या पायाला? पांडुरंगा तुझ्या पायाला मिठी दिली. जेव्हा तुमचं दर्शन झालं सगळा सीन निघून जातो. आणि म्हणून मला काय पाहिजे? शेवटचं तुका म्हणे गंगेवास तुका तुका
जग जेठी ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 ग्रामस्थ मंडळी, राजेगाव भगवान राजेश्वरांचा असणारा हा दरबार, सर्वांना धन्यवाद. पुरुष मंडळी, माता भगिनी, सगळी तरुणाईनं खूप त्या ठिकाणी एकत्र येऊन हा खूप गोड आणि सुंदर असा कार्यक्रम या महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातील खूप मोठं नाव, की या मंडळींना आपण फक्त कुठंतरी टी व्हीला यूट्यूबला पाहू शकतो. पण आज तुम्ही या ठिकाणी गावामध्ये त्यांना आपल्या या कीर्तनाच्या, भजनाच्या, गाण्याच्या सेवेकरता बोलवलं. त्याच्यामुळं ग्रामस्थांनाही दर्शन घेता आलं. बऱ्याच दिवस आमच्याही गाठीबिटी नव्हत्या. ती सगळीच मंडळी या ठिकाणी भेट झाली. त्याच्यामध्ये गायनाचार्य कंठभूषण संतोषजी महाराज वाघ आहे का नाही, वाघासारखे डरकाळी आडनावासारखं गाणं आहे का नाही त्यांचं, गोडगळ्याचे गायक आहेत महाराष्ट्रातले. या ठिकाणी पाठीमागं कंठभूषण, भजनरत्न हा पुरस्कार, भजन सम्राट 2 पुरस्कार महाराष्ट्राने ज्यांना दिले असे आदरणीय अभिमन्यू आबा पांचाळ, तेही या ठिकाणी रोज सेवेसाठी आहेत. तदनंतर महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकाराचं आवडतीचं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्तीपरायण चंदू महाराज पांचाळ, ज्यांचा मृदंग बोलतो आणि तो ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र आतुर असतो. तुम्ही भाग्यवान आहेत, 8 दिवस त्यांना ऐकणार आहात किंवा ऐकताय. सगळेच मोठे उंचीचे कलाकार आहेत. एकाच वेळेस हे एका व्यासपीठावर तसे मिळत नाहीत. पण तिघांना तुम्ही बरोबर काय कुठं सरकार फोडाफोडी केली असं माहिती नाही, पण तुम्ही आणलं यांना एका जागेवर बसवलं. सगळ्यात तरुण आईला धन्यवाद.